महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। पाथर्डीत सोनसाखळी चोरीचा उद्रेक, महिलांमध्ये भीतीचं वातावरण। या घटनेचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे पाथर्डी प्रतिनिधी प्रशांत सोनवणे यांनी। पाहूया। पाथर्डी शहर आणि उपनगरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। अल्पावधीत 4हून अधिक सोनसाखळी चोरीच्या घटना घडूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अभय आहाड, उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नागरिकांनी पाथर्डी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून संताप व्यक्त केला। शहरातील साईनाथ नगर, उपनगर परिसरात विशेषतः वृद्ध महिला आणि महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या घटना वाढल्यात। चोरटे धूम स्टाईल दुचाकी, ट्रिपल सीट बसून गर्दीच्या वेळी आणि शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत कारवाया करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। काही घटनांमध्ये महिलांना ढकलून घाबरवून दागिने हिसकावल्याने महिला वर्गात तीव्र असुरक्षिततेची भावना पसरली आहे। या घटनेबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। शहरात गुन्हेगार मोकाट फिरत असताना पोलीस नेमके काय करता, असा थेट सवाल नगराध्यक्ष अभय आहाड यांनी पोलीस निरीक्षकांना केला। नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनाचीच असल्याचं स्पष्ट करत गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी, नियमित गस्त वाढवावी, तसेच नंबर प्लेट नसलेल्या आणि संशयित वाहनांवर कठोर कारवाई करावी अशी ठाम मागणी करण्यात आली। उपनगराध्यक्ष मंगल कोकाटे यांनीही वाढत्या गुन्हेगारीवर तीव्र नाराजी व्यक्त करत जर तातडीची कारवाई झाली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा दिला। यावेळी उपस्थित नागरिकांनी एकमुखानं सांगितलं की परिस्थिती अशीच राहिली तर पाथर्डी बंदचा निर्णय घ्यावा लागेल। पोलीस प्रशासनाने नागरिकांना तपासाबाबत माहिती देत लवकरच आरोपींना अटक करण्याचं आश्वासन दिलंय। तरी नागरिक आणि लोकप्रतिनिधी आश्वासनावर समाधानी नसल्याचे चित्र आहे। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तातडीने ठोस पावलं उचलली नाही तर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रतिनिधी प्रशांत सोनवणे, शिवगर्जना न्यूज, पाथर्डी। आज आमच्या पाथर्डी शहरामध्ये गुप्ता भाभीच्या गळ्यामधली चेन त्या बाजारातून जात असताना त्यांच्या गळ्यातील चेन ओढली आणि त्या खाली पडल्या। मोठ्याने ओरडायला लागल्या। ते चेन घेऊन चोरटे पळून गेले। कारण की पाथर्डी शहरामधल्या महिला फिरायला जाण्यासाठी जातात त्यावेळेस पाठीमागून फास्टमध्ये गाडीवर 2-2, 3-3 जण येतात आणि महिलाच्या गळ्यामधलं तोडून पळून जातात। हे असं जवळजवळ 1 वर्ष झाले चालू आहे, पण त्याच्यावर अद्याप काही कारवाई झालेली नाही आहे। म्हणून आम्ही आज सर्व आमचे शहराचे नगराध्यक्ष अभय काका असतील, नंदू शेठ असतील, बंडू शेठ असतील, आमच्या महिला भगिनी, नगरसेविका, नगरसेवक सर्वजण आम्ही आज त्या महिलांची तक्रार घेऊन इथं आलेलो आहोत। पण ह्याच्यावर आता जर कारवाई जर नाही झाली तर आम्ही सर्व आमचे पाथर्डी शहर असेल आम्ही सर्व बंद ठेवू, हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं। आणि असं सांगितलं जातं की इथं स्टाफ नाही, म्हणून आम्ही आमच्या आमदार मोनिकाताई राजाळे यांच्या बरोबर जाऊन SP साहेबांना 2-3 अधिकाऱ्यांची मागणी करू आणि आमचं शहर सुरक्षित ठेवू असं सांगते थांबते। 10वी-12वी परीक्षा पुढच्या आठवड्यामध्ये 10वी आणि 12वीचे पेपर सुरू होतात। म्हणून खरं तर आमच्या विद्यार्थिनींना, कारण की बाबूजी हड कॉलेज असेल, श्रीतिलोक कॉलेज असेल, मला वाटतं निराळी कॉलेज असेल, सगळं पाथर्डी शहरामधले जे शाळा असतील तिथं बंदोबस्त पाहिजे। कारण की मुली शाळेमध्ये जात असताना त्यांना खूप काही अडचणी येतात। कारण मी वेळोवेळी खरं तर म्हणजे विद्यार्थींना पाहते, कारण एकट्या जात असताना त्या मुली इतक्या घाबरलेल्या असतात, कारण की सुरक्षाच नाही आहे महिलांसाठी। म्हणून माझी एक विनंती आहे की सुरक्षा ही खूप देण्याची आज काळाची गरज आहे। माझं नाव निलेश पाचरणे आहे। एक कदाचित 2-3 महिन्यापूर्वी एक माझ्या मित्राच्या आईचे गळ्यातलं सोनं चोरीला गेलं पाथर्डी बस स्टँडमधून बसमध्ये चढताना। तर 2.5 तोळ्याचं सोनं चोरीला गेलं। त्यांनी पोलीस स्टेशनला आले, कंप्लेंट वगैरे केली। त्या मित्राच्या आईने तो आरोपी जो होता तो अल्पवयीन होता, तो बघितला होता। पोलिसांनी इथं पकडून आणला। पकडून आणल्यानंतर बराच वेळ इथं कंप्लेंट घेत नव्हते। अभय काका आले, बाकीचे बरेचसे अमोल भाई वगैरे येऊन त्यांनी कंप्लेंट घ्यायला लावली। कंप्लेंट घेतल्यानंतर 2 महिने चक्रा मारल्या इथं। तोपर्यंत यांनी आरोपीला सापडून आरोपीकडून फक्त दमदाटी वगैरे करून फक्त सोनं रिटर्न करून दिलं। तर सोनं रिटर्न करून देताना 24 कॅरेटचं सोनं जे चोरीला गेलेलं होतं त्याची बिलं पण सध्या आहेत मित्राकडं, आणि रिटर्न देताना ती 22 कॅरेटचं सोनं मागे रिटर्न दिलं त्यांना। तर आता त्याला जर ते सोनं जर मोडायचं म्हटलं तर त्याच्याकडे बिल नाही 22 कॅरेटचं, तर त्यांनी मोडायचं कोणाकडं? पोलीस स्टेशन त्याला सांगितलं सल्ला मी, पोलीस स्टेशनला ये आणि पोलिसांकडून 22 कॅरेटची पावती लिहून घेऊन घे।
कारण त्यांनी ज्या सोनाराकडून 22 कॅरेटचं बनवून घेतलं तर सोनार त्याची पावती बनवून देईल. ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.